नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यात एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। डिसेंबर महिन्यात एका 19 वर्षीय तरुणीने जीवन संपवलं होतं। या प्रकरणात आता तरुणीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्नेहल निमगिरे पुण्यात काही महिन्यांपूर्वी एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, त्यामुळे साक्षीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। करिअर आणि लग्नाच्या भविष्यातील वादातून तणाव वाढल्याने एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे प्रकरण आता 4 महिन्यांनी पुन्हा चर्चेत आलंय। साक्षी एनपुरे, वय वर्ष 19, राहणार धनकवडी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून अथर्व सदानंद कुलकर्णी, वय वर्ष 19, राहणार मोहननगर धनकवडी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे। दोघेही एकाच वयाचे असून त्यांचे प्रेमसंबंध होते अशी साक्षीच्या कुटुंबियांनी माहिती दिली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी आणि अथर्व यांच्यात लग्नाच्या विषयावरून सतत वाद होत होते। अथर्वचा आग्रह होता की आधी करिअरवर लक्ष केंद्रित करावे आणि त्यानंतर लग्नाचा विचार करावा, मात्र साक्षीला लवकर लग्न करायचं असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती। या तणावातून साक्षीने 23 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र 4 महिन्यांनंतर साक्षीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे नवीन पुरावे सादर केले। त्यामध्ये तिच्या आई आणि भावाच्या मोबाईलवरील ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश होता। या रेकॉर्डिंगची तपासणी केल्यानंतर संबंधित आवाज अथर्व कुलकर्णी यांचाच असल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या संभाषणातून तिला मानसिक तणाव दिला गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून त्याच कारणामुळे साक्षीने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी अथर्व कुलकर्णी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण पिढीला नातेसंबंध आणि मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।